नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी हे बाजारातून असे पांढरे कारले घेऊन आलेले आहे आणि त्याची मी सुकी भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी हे मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याचे अशा प्रकारे काप करायचे आहेत व मध्ये अशी चीर द्यायची आहे व जास्त जर जाड बिया असतील, कडक बिया असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि कोवळ्या जर असतील तर तशाच ठेवायच्या। अशा प्रकारे आपल्याला सर्व कारले चिरून घ्यायचे। तर कारले आता मला उकडून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। हे आपल्याला एकत्र करायचं आहे। एकत्र केल्यानंतर ह्या ज्या फोडी आहेत त्याला आपल्याला हे मीठ लावून घ्यायचे आणि ह्या पातेल्यामध्ये शिजायला ठेवायचं। अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये आपल्याला हे मीठ भरायचं आहे। इथे सर्व मी हे या फोडीमध्ये हे सर्व मीठ आणि हळद भरलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी चिंचही टाकणार आहे। 1 तांब्या पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि ते आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कारलं शिजण्यासाठी जवळजवळ आपल्याला 20 मिनिटं लागतील। मी सुरुवातीला फुल गॅस केलेला आहे आणि नंतर कारल्याला उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे। तर कारल्यासाठी मी मसाला तयार करणार आहे। तर त्यासाठी मी ते खोबरं घेतले आहे आणि लसूण आणि हे शेंगदाणे। आधी सुरुवातीला खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला फिरवायचं आहे, खोबरं आणि लसूण। हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत व ते जास्त बारीक करायचे नाही आहे, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आपल्याला। हा कूट आपल्याला असा जाडसर करायचा आहे, हे पहा अशा प्रकारे। आणि यामध्ये आपल्याला आता धना पावडर 1 चमचा घेतली आहे। 1च चमचा मी मीठ घेतलेला आहे कारण सुरुवातीला मीठ आणि त्यामध्ये भरलेलं आहे कारल्यामध्ये, त्याच्यामुळे मीठ आपल्याला कमी घ्यायचं आहे। आणि थोडीशी हळद, लाल तिखट आणि हा घरचा जो काळा मसाला आहे तो। तर हे सर्व यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। आणि कारले उकडले की त्या कारल्यामध्ये आपल्याला हा सर्व मसाला भरायचा आहे। या प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करायचे आहे। आता कारले शिजेपर्यंत थोडा वेळ थांबायचे। कारले आता चेक करून घेऊया किती शिजले किती नाही ते। थोडासा फुल गॅस करत आहे मी। पहा इथे आता शिजले तर जमा झालेला आहे। थोडं 5 मिनिट आपण यामध्ये ठेवूया आणि नंतर हे कारला आपला आता शिजलेला आहे। मी आता गॅस बंद करणार आहे आणि यातलं हे सर्व जे पाणी आहे ते मी टाकून देणार आहे व कारले चांगले थंड झाल्यानंतर कारले पिळून झालेले आहेत। मी याचे देठ पण ठेवलं आहे कारण मुलांना याचे देठ असे हातात घेऊन खायला आवडतात, म्हणून मी हे देठ पण ठेवत असते। आता हा जो तयार मसाला केलेला आहे तो आता आपल्याला या कारल्यामध्ये भरायचा आहे। या अशा प्रकारे पूर्ण भरून घ्यायचं आहे। आपण शकतो अशा प्रकारे आपल्याला सर्व हे कारले भरून घ्यायचे आहेत। हे कारले इथे भरून झालेले आहेत व त्यासाठी आता मी कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकणार आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला हे कारलं जे आहे ते आपल्याला कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर ज्याला कारलं आवडत नाही त्याला सुद्धा कारलं हे आवडेल। तुम्ही एकदा ट्राय करून पहा। आता आपल्याला असं
परतवून घ्यायचा आहे आणि गॅस हा आता मंद करायचा आहे। ही कारल्याची भाजी आपली 2 ते 3 दिवस सहज टिकते, पण उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवूनच तिचा वापर करावा लागेल, कारण उन्हाळ्यामध्ये कुठलीच भाजी 2-3 दिवस टिकत नाही। इथे आपली कारल्याची भाजी ही परतवून तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भाजी कशी झाली होती। पहा इथे आपली पोळी आणि कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका।